सध्या मी बारामती तालुक्यातील पिंपळी या मतदान केंद्रावर आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून एक या ठिकाणी जे उत्सव निवडणुकीचा असा अभियान देशाचा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी राबवण्यात आलेले आपण पाहतो। संपूर्ण हे मतदान केंद्र जे पिंक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पिंक कलरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। याकडे फुगे असतील किंवा बॅनर असतील, ह्या पद्धतीनं मी जागृत मतदार अशा पद्धतीचं संपूर्ण या ठिकाणी पिंक पद्धतीचे या ठिकाणी पिंक कलर या ठिकाणी परिधान केलेलं आहे। तर आपल्याला देखील पाहायला मिळत आहे अशा पद्धतीचं एकत्र आपल्या आतमध्ये जे महिला अधिकाऱ्याचं पाहिले आपण संपूर्ण या ठिकाणी पिंक साड्या पिंक ड्रेस घालून या ठिकाणी परिधान केलेलं आपल्याला देखील पाहायला मिळतं। आपल्यासोबत देखील या ठिकाणी काही निवडणूक अधिकारी आहेत। काय सांगाल ताई, एकंदरीत काय नेमकं संपूर्ण हे पिंक जी आहे, तुम्ही आज काय नेमकं महाराष्ट्राला काय कोणता संदेश देऊ इच्छिता नेमकं? हे पिंक मतदान केंद्र पूर्णपणे महिला चालवतात। यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी महिला आहेत आणि या पिंक मतदान केंद्रावर एक महिला मतदारांची संख्या जास्त आहे आणि महिला उमेदवारांची सुद्धा संख्या जास्त आहे आणि या मतदान केंद्रावरती सर्व सोयीसुविधा चांगल्या पद्धतीच्या देण्यात येतात। पिंक सजावट करण्यात आलेली आहे, पिंक रांगोळी काढण्यात आलेली आहे, सेल्फी पॉईंट सजवण्यात आलेला आहे। या ठिकाणी येणाऱ्या मतदारांचं फुल देऊन स्वागत केलं जातं। एकंदरीत या मतदान केंद्रावर खूप असं आल्हाददायी आणि चांगलं वातावरण असतं, जेणेकरून जास्तीत जास्त मतदार या मतदान केंद्रावर येऊन मतदान करतात। संपूर्ण तुम्ही सजावट केलेली पिंक पद्धतीने, एकंदरीत ह्या संपूर्ण ह्याच्या सजावटीमुळे मतदानामध्ये काय वाढ होऊ शकते काय? हा, एकंदरीत या ठिकाणचं वातावरण खूपच आल्हाददायी आणि सुंदर आहे, त्यामुळे या ठिकाणी मतदानामध्ये नक्कीच वाढ होईल। एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। सो या पिंपळी या गावामध्ये महिलांची संख्या जास्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे देखील या ठिकाणी संपूर्ण ह्या मतदान केंद्रावरती पिंक कलरच्या या ठिकाणी आपल्याला सजावट केल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळत आहे। सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती।